जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। येथील सलीम चाचा भजेवाले यांच्या पत्नीला अचानक मेजर हार्ट अटॅक आला। त्यांना तातडीने उपचारासाठी रिक्षामधून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र परिसरात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता। त्यामुळे रिक्षा चिखलात अडकून पडली आणि वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत। या दुर्दैवी घटनेत संबंधित महिलेचे निधन झाले। घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना देखील व्यक्त होत आहे। कोल्हेवाडी रोड परिसरात दाट नागरी वस्ती असूनही अनेक दिवसापासून रस्त्याची दुरवस्था कायम असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी थेट संगमनेर नगर परिषद गाठून नगर अभियंता प्रशांत जुन्नरे यांची भेट घेतली। यावेळी संबंधित भागाचे नगरसेवक अमजद पठाण तसेच नगरसेविका गुंजाळ यांचे सुपुत्र अमित गुंजाळ उपस्थित होते। नागरिकांनी घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी केल्यानंतर प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या। जुन्नरे, अमजद पठाण आणि अमित गुंजाळ यांनी घटनास्थळी पाहणी करून त्वरित मुरुम टाकण्याची व्यवस्था केली। मात्र नागरिकांनी केवळ तात्पुरती उपाययोजना न करता संबंधित रस्ता कायमस्वरूपी दुरुस्त करून पक्का करण्यात यावा अशी जोरदार मागणी केली आहे। भविष्यात अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी कोल्हेवाडी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। डॉक्टरकडे गेलो तर बोले 20 मिनिटं लवकर येऊन राहिले तर तुमची 20 मिनिटांमध्ये काहीतरी पर्याय निघला असता, पण तेव्हा 20 मिनट रिक्शा उठने में चले गए। जरा ऐसा लग रहा है रास्ता खराब है, ये प्रॉब्लम हो गया हमारा। रास्ता बंद किया होना, रस्ता रिक्षा झाले, रस्ता मंजूर झाली, आता अजून म्हणताय की पावसानंतर बघू। घरपट्टी नलपट्टी अगर कुछ प्रॉब्लम है सर तो फिर वो भी क्लियर करके दे देंगे, अपन बात वो भी नहीं चली, पण आपली को रस्ते का मामला क्लियर होने को ना टाइम है, वक्त है, कुछ के नहीं ना आता सर। काँक्रिटीकरण व्हायला पाहिजे। आता 90% लोग तिथं राहते आणि वो भाई तो 10-10 दिन घर पे नहीं रहते, वो बाहर चल जाते ड्यूटी पे, तो जैसा नहीं कि आप लग बाय जानो अल्लाह का कि घर पे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।